श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो अशी स्वामीचरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा का लावावा आणि तो कसा लावावा याच विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. बघा, लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि आपल्याला या नवरात्रीमध्ये आपल्या 9 देवींच्या रूपांची 9 दिवस आपल्याला सेवा करायची आहे आणि त्याबरोबरच आपल्या आई भगवतीची म्हणजे आपल्या कुलदेवीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. या नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी देवीचं एक नवीन रूप असतं. तेवढ्याच माली पण असतात आणि 9 नैवेद्य पण असतात जे आपल्याला अर्पण करायचे असतात. देवीच्या या कुलाचारामध्ये कन्यापूजन, हवन, अखंड दिवा, घटस्थापना या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपल्याला आपल्या कुलदेवी समोर अखंड दिवा लावायचा असतो. आता हा दिवा कसा लावायचा, कोणत्या दिशेने लावायचा, कशा पद्धतीत लावायचा, कोणता मंत्र म्हणायचा, हे सर्व आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता तुम्ही म्हणाल आम्ही घटस्थापना करत नाही, मग अखंड दिवा लावायचा का? तर हो, प्रत्येकाने आपल्या घरात 9 दिवस अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे. अखंड दिवा का लावायचा? तर आपली आई भगवती या 9 दिवसांमध्ये राक्षसाचा वध करते. याच्या स्मरणार्थ आपल्याला हा दिवा आपल्या घरात 9 दिवस लावायचा असतो. बघा, या 9 दिवसामध्ये आपण जी सेवा करतो, अखंड दिवा लावून आपण जी आई भगवतीची सेवा करतो, ही सेवा आपल्यासोबत अनंत काल राहते. प्रत्येक स्त्री या नवरात्रीमध्ये तिला जशी जमेल तशी सेवा करायचा प्रयत्न करते. कारण काही स्त्रिया या वर्किंग असतात, काही घरात असतात म्हणजे याचा अर्थ त्यांना कामं नाहीत असं नाही. घरात सुद्धा खूप कामं असतात. म्हणजे हे सर्व त्यांचं जे बिझी रुटीन सांभाळून प्रत्येक जण आपल्या आई भगवतीची या 9 दिवसांमध्ये अगदी मनोभावाने आनंदाने सेवा अर्चना आराधना करतात. आता बघा, नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा हे आपण बघणार आहोत. बघा, आता अखंड दिवा कुठे लावायचा? जर तुम्ही घटस्थापन करत नसाल, घट बसवत नसाल तर तुम्ही मंदिरासमोर सुद्धा दिवा लावू शकता. घट बसवत असाल तर घटाच्या समोर आपल्याला हा अखंड दिवा 9 दिवस तेवत ठेवायचा आहे. दिवा कसा लावायचा? तर दिवा तुमच्या घरात कोणताही जो दिवा असेल तो चालणार आहे. उगाच वायफळ खर्च करू नका. जे घरात अवेलेबल आहे तेच वापरा. उगाच विनाकारण अवाढव्य दिखावा म्हणून खर्च करायला जाऊ नका. दिवा असा घ्या जो खोलगट असेल, त्याच्यामध्ये भरपूर तेल मावत असेल आणि तो त्याच्यावरची काजली सुद्धा काढायला सोपं इझी जाईल अशा पद्धतीतच दिवा निवडा. बरं, आता दिवा घ्यायचा आहे. दिव्याचा जमिनीला स्पर्श होता कामा नये अशा पद्धतीत तुम्हाला तो ठेवायचा आहे. लहान चौरंगावर ठेवा, पाटावर ठेवा. दिव्याच्या खाली ताट घ्या. तांदळामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत. त्याच्यावरती अष्टदल तुम्हाला काढायचं आहे. आता अष्टदल कसं काढायचं हे तुम्ही यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. त्या पद्धतीत कोणी कुंकूने काढतं तर कोणी अक्षताने काढतं. तर ते काढायचं आहे अष्टदल कमल. त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्हाला हळद कुंकू वाहून त्यावरती तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. बघा, आता तेल कोणतं वापराल दिव्यात? तर दिव्यामध्ये तिलाचंच तेल आपल्याला वापरायचं आहे. तिलाच्या एरवी सुद्धा आपल्याला देवाला तिलाच्याच तेल यूज करायचं असतं. परंतु या 9 दिवसामध्ये सुद्धा आपल्याला तिलाचंच तेल वापरायचं आहे. आता दिव्याची जी वात आहे, दिव्याची वात करताना बघा, आता वाती संबंधी आपण बघणार आहोत. दिव्याची वात तुम्हाला 1.25 हात लांब घ्यायची आहे. कारण ती 9 दिवस आपल्याला ठेवायची आहे. त्याच्यासाठी इतकी तर लागत नाही, पण काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून आपण एवढी मोठी वात करून घेणार आहोत. ती वात 1.25 हात लांब घ्यायची आहे.
त्याच्यानंतर काही जण बघा कलावा सुद्धा यूज करतात, परंतु मी सांगेन तुम्ही व्यवस्थित कापसाची वात बनवून घ्या हाताने. हाताने व्यवस्थित छान बारीक अशी ती 9 दिवस आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे काळजीपूर्वक. बरं, दिवा विझला तरी काही घाबरायचं कारण नाही. दिवा विझला तर त्याच्यासोबत दुसरा एक दिवा तुम्ही हे करा, पेटवून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्या दिव्याची व्यवस्थित काजली वगैरे काढून त्याच दिव्याने हा हा जो आपण अखंड दिवा लावलेला आहे तो आपल्याला पेटवायचा आहे. त्यासाठी काही घाबरायचं कारण नाही. क्षमा याचना करायची आहे देवीला. क्षमा याचना करून पुन्हा ही चूक होणार नाही असं बोलून आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा हे तेजाचं प्रतीक असतं आणि या दिव्याच्या ज्योतीकडे तेजात्मक लहरी या आकर्षित होतात आणि अखंड दीप प्रज्वलाने वास्तूमध्ये त्या लहरींचं संक्रमण होत असतं आणि त्यामुळेच नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावणं फार महत्त्वाचं मानलं जातं. बघा, कोणतीही सेवा असो, कोणतीही सेवा करताना आपण आधी दीप प्रज्वलित करतो आणि त्यानंतर आपण अग्निदेवाची पूजा करूनच आपण कोणत्याही सेवेला सुरुवात करत असतो. आता बघा, दिव्यामध्ये मी सांगितलं मगाशी ज्या पद्धतीत तिळाचं तेल वापरायचं आहे, त्याचबरोबर त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि दिवा लावताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे, जो मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती दिसेलच. पण तो मंत्र कोणता आहे तर तो मी तुम्हाला सांगते. बघा, दिवा लावताना तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. तो म्हणजे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदाहा नमोस्तुते. आता बघा, सर्वात महत्त्वाचं ते आहे म्हणजे दिवा लावून तुम्हाला कुठेही प्रवास करायचा नाही आहे. नाहीतर तुम्ही दिवा लावणार घरात, 2-3 दिवस कुठे बाहेर फिरायला जाताय किंवा अजून कुठे काही काम असेल म्हणून जाताय, तर तसं करू नका. तुम्ही गेला तरी घरात कोणी ना कोणी हवेच. दिवा लावून आपल्याला कुठेही बाहेर जायचं नाही. अर्थात कामाला जाऊ शकता असं नाही, पण दिवा लावून 1-2 दिवस रूम बंद आहे तर तसं प्लीज करू नका. दिवा व्यवस्थित दिवा सांभाळला तर तो बरोबर 9 दिवस तेवत राहतो. दिव्यावरची काजली आलेली असेल ती व्यवस्थित काढली. बघा, आपण जेव्हा सेवा करतो, अखंड दिवा लावून जेव्हा आपण सेवा करतो, तेव्हा दिव्यावरती एक अलग अलग जशी सेवा कराल ना तसं त्या पद्धतीतलं तुम्हाला फूल त्यावरती दिसतं. पण ते फूल कितीही दिसायला म्हणजे छान वाटलं किंवा असं आपल्याला वाटतं ना की अरे, आपल्या सेवेचं हे फळ आपल्याला त्या दिव्यामध्ये आपल्याला म्हणजे दिसते. म्हणजे अलग अलग आकार त्या दिव्याच्या ह्याला फुलाला येतात प्रत्येकाच्या सेवेनुसार. परंतु ते किती छान वाटलं तरी ती काळजी तुम्हाला काढायची आहे. कारण तो 9 दिवस दिवा आपल्याला तेवायचा आहे की नाही, तेवत ठेवायचा आहे ना, त्याच्यासाठी तुम्हाला ती काळजी काढणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता दिवा कसा ठेवायचा, डावीकडे ठेवायचा का उजवीकडे ठेवायचा हेही जर समजत नसेल तर सरळ साध्या सोप्या भाषेत सांगते, दिवा कुठे ठेवायचा समजत नसेल तर दिवा मधोमधच ठेवून द्या, काही हलवू नका. बघा, झालेली सेवा ही स्वामीचरणी मी रुजू करते आणि हा आजचा व्हिडिओ इथेच संपवते आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.